नमस्कार मंडळींनो, कसे आहात? स्वागत आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत त्या म्हणजे पायऱ्या. त्या कोणत्या? तर आर्थिक नियोजनाच्या. तर मंडळींनो, जसं एक्सरसाइज करण्याच्या आधी वॉर्मअप करणे जास्त महत्त्वाचं असतं, तसंच आर्थिक नियोजन करण्याच्या आधी त्याच्या पायऱ्या पाहणे आणि चढणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या पायऱ्या कोणत्या आणि आपल्याला आर्थिक नियोजनामध्ये त्याचा कसा वापर होणार आहे तर ते पाहूया. तर आता आपण चढणार आहोत पहिली पायरी. ती कोणती? तर वर्तमान काळातील आर्थिक स्थिती जाणून घेणे. तर आता आपल्याला आर्थिक नियोजन करायचे आहे, त्यासाठी वर्तमान काळातील आपली आर्थिक स्थिती काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर जोपर्यंत आपण आपल्या वर्तमानातील आर्थिक स्थितीला जाणून घेत नाही, जोपर्यंत आपण तिच्या वास्तविकतेला सामोरे जात नाही, तोपर्यंत आपल्याला आपला हेतू साध्य करण्यासाठी काय करायचे आहे हे आपल्याला स्पष्ट होणार नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपली संपूर्ण माहिती अगदी पद्धतशीरपणे मांडावी लागेल. तर आता आपल्याला माहितीची पद्धतशीरपणे मांडणी करायची आहे. तर त्यामध्ये एक नंबर येतो तो आपली व्यक्तिगत माहिती आणि आपल्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य यांची माहिती. तर यामध्ये काय येतं? तर त्यामध्ये पहिलं येतं ते आपलं वय किती आहे, तसेच आपण विवाहित आहोत की अविवाहित आहोत. जर आपण विवाहित असू तर आपली पत्नी किंवा पती हे नोकरी करतात की व्यवसाय करतात ही माहिती आवश्यक आहे. तसेच आपल्यावरती अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य म्हणजेच मुले आणि आई वडील यांची माहितीही आवश्यक आहे. तसेच आपण स्वतः नोकरी करतो की व्यवसाय करतो ही माहिती देखील आवश्यक आहे. यानंतर दुसरा नंबर आहे तो म्हणजे आपली मालमत्ता आणि जबाबदारी म्हणजेच असेट्स अँड लायबिलिटीज. तर इथे आपल्याला दोन कॉलम करायचे आहेत. तो एक पहिला म्हणजे असेट्स आणि दुसरा म्हणजे लायबिलिटीज. तर असेटच्या कॉलममध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपले पीपीएफ आहे, त्यानंतर आपली FD असेल, RD असेल, त्यानंतर आपली रिअल इस्टेट असेल, त्यानंतर आपली शेअर्समध्ये गुंतवणूक असेल, ते इत्यादींची आपल्याला इथे असेटमध्ये यादी करायची आहे. त्यानंतर आहे आपली लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये आपले होम लोन येईल, कार लोन येईल, आपले पर्सनल लोन येईल, त्यानंतर आपले क्रेडिट कार्ड जर यूज करत असाल तर त्याचे बिल्स येईल, इत्यादींची आपल्याला यादी व्यवस्थित करायची आहे. तर जर आपल्याला आपले नेटवर्क जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला असेट्स मायनस लायबिलिटीज हे करावे लागेल. तर आपण आता तिसऱ्या नंबरला पाहणार आहोत कॅश फ्लो. कॅश फ्लोमध्ये दोन प्रकारचे आपल्याला कॉलम्स करायचे आहेत. पहिला आहे इनकमिंग. इनकमिंग कॉलममध्ये आपले सर्व महिन्याला येणारे जे काही इन्कम आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे. जसे की आपली सॅलरी आहे, आपण जर बिझनेस करत असू तर त्यातला प्रॉफिट आहे, त्यानंतर आपल्याला एखादे रेंटल इन्कम येत असेल तर तेही यामध्ये ॲड करायचे आहे. तसेच आपले काही सेविंग्स आहेत किंवा आपण इन्व्हेस्टमेंट केलेले आहे तर त्यावरती जो इंटरेस्ट मिळतो तोही यामध्ये ॲड करायचा आहे. तर आता नेक्स्ट कॉलम आहे तो म्हणजे आउटगोईंग. तर आउटगोईंगमध्ये आपल्याला महिन्याला येणारा सर्व खर्च यामध्ये करायचा आहे. तर पहिली सुरुवात होते ती रेंटपासून. म्हणजे जर आपण रेंटने राहत असू किंवा जर आपला बिझनेस आहे आणि ऑफिस रेंटने असेल तर तेही यामध्ये ॲड करायचं आहे. तर दुसरा आहे यामध्ये आपले किराणा मालाचे बिल, तेही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर आपले मोबाईल रिचार्ज असतील, TV रिचार्ज असतील, पेट्रोल डिझेलसाठी जे काही आपल्याला बिल्स येतात तर तेही यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर आपला जे काही छोटी मोठी खरेदी होते आपली महिन्याला, कपडे वगैरे असतील तर तेही यामध्ये बिल ॲड करायचे आहे. आता चौथा नंबर आहे तो म्हणजे आपल्या टॅक्सविषयी माहिती जाणून घेणे. तर मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये टॅक्स संबंधित पूर्ण माहिती दिलेली आहे. तर वेगवेगळे सेक्शन्स आहेत, त्यामधून कसा आपण टॅक्स वाचवू शकतो ही सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर आता इथे थोडक्यात सांगायचं ठरलं तर सेक्शन 80C आहे, सेक्शन 80D आहे,
तसेच सेक्शन 80E आहे, सेक्शन 80G आहे, इत्यादी प्रकारे आपण टॅक्स सेव्ह करू शकतो. आता सेव्ह करणं म्हणजे बचत, आणि बचत करणं हे देखील एक कमाईच करणं आहे. म्हणजेच टॅक्सविषयी आपण जी माहिती इथे घेत आहोत तर ते देखील आर्थिक नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता मंडळींनो, आपल्याला 5वी पायरी चढायची आहे. ही 5वी पायरी फार महत्त्वाची आहे, कारण इथे आपल्याला आपले गोल सेट करायचे. म्हणजेच या पायरीचं नाव आहे आपले आर्थिक ध्येय निश्चित करणे, आपले आर्थिक लक्ष्य निश्चित करणे हे होय. तर आपले आर्थिक ध्येय, आपले आर्थिक लक्ष्य हे कसे असले पाहिजे, तर हे स्मार्ट असले पाहिजे. तर ते कसे? S फॉर स्पेसिफिक, म्हणजे आपले ध्येय हे निश्चित असले पाहिजे. त्याच्यानंतर M फॉर मेजरेबल, मेजरेबल म्हणजे त्याचं आपल्याला मोजमाप करता आलं पाहिजे. त्यानंतर A फॉर अचिवेबल, म्हणजे आपण ते ध्येय प्राप्त करू शकू अशा प्रकारचं असलं पाहिजे. R फॉर रिअलिस्टिक, म्हणजे ते वास्तव लक्ष्य असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे T फॉर टाइमली, म्हणजे आपल्या आर्थिक लक्ष्याला एक काळ मर्यादा असणं हे फार गरजेचं आहे. आता आपल्याला चढायची आहे ती म्हणजे 6वी पायरी. तर ही 6वी पायरी देखील खूप महत्त्वाची आहे, कारण याचं नाव आहे रिस्क असेसमेंट अँड असेट अलोकेशन, म्हणजे आपल्याला आपल्या जोखमीचे मोजमाप करायचे आहे. आपल्याला आपल्या जोखमीचे मूल्यांकन करता आले पाहिजे आणि आपली असेट योग्य त्या ठिकाणी आपल्याला अलोकेट करता आली पाहिजे. ही पायरी आहे. या पायरीवरती आपल्याला गुंतवणुकीचे 3 प्रकार पाहायला भेटतील, म्हणजेच इक्विटी, डेट आणि कॅश. तर आपण कोणत्या प्रकारामध्ये आपली गुंतवणूक केली पाहिजे, आणि या 3ही प्रकारांमध्ये दीर्घकालामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दराने वाढ झालेली दिसून येईल. तसेच आपण यामध्ये किती रिस्क आपण घेऊ शकतो याचं मोजमाप आपल्याला करता आलं पाहिजे. त्या रिस्कनुसार आपण किती रकमेची आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे हे आपल्याला या पायरीवरती ठरवायचं आहे. आता आहे 7वी पायरी. तर इथे आपल्याला काय करायचं आहे मंडळींनो, तर इथे आपल्याला आपलं आर्थिक लक्ष्य जे काही पूर्ण करायचं आहे त्यासाठी काही ठराविक रकमेची आपल्याला आवश्यकता लागणार आहे, तर त्याची व्यवस्था करायची आहे. म्हणजेच आपल्याला जर कुठे गुंतवणूक करायची ठरली आहे तर त्या गुंतवणुकीसाठी वर्षभर आपल्याला किती रक्कम उपलब्ध करावी लागेल, तर त्याचं मेजरमेंट करायचं आहे, आणि ते मेजरमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची व्यवस्था करायची आहे. तर मंडळींनो, ही आहे 8वी पायरी. या पायरीवर आपल्याला काय करायचे, तर या पायरीवरती आपल्याला निरीक्षण आणि मूल्यांकन करायचे आहे. ते कशाचे, तर ते आपल्या गुंतवणुकीचे. म्हणजेच आपण ही पायरी चढलो म्हणजे आपलं काय आर्थिक नियोजन हे सुफळ संपूर्ण झालं असे काहीही नाही. तर आता इथे आपली जास्त जबाबदारी येते. इथे आपण आपली गुंतवणूक ही नियमितपणे पाहिली पाहिजे. आपण तिचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. तर ते का, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की आपलं जे ध्येय आहे ते आपण किती कालावधीत आणि आपण पूर्ण करू शकू का, यावरून हे लक्षात येईल. आपण याचं मूल्यांकन करू शकू, आणि तसेच जर असं झाले नाही तर आपण आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करू शकतो. तर मंडळींनो, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.